लुखामसला जिल्हा बीड येथील उपसरपंच गोविंद बर्गे यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणात नर्तिका पूजा गायकवाडवर गुन्हा दाखल झाला आहे। न्यायालयीन कोठडीतील पूजाने जामिनासाठी अर्ज केला होता, पण पूजाला जामीन दिल्यास समाजात चुकीचा मेसेज जाईल, तिच्यासारख्या महिलांकडून अनेक पुरुषांचा आर्थिक, मानसिक, शारीरिक छळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला। तो ग्राह्य मानून न्यायालयाने पूजाचा जामीन नाकारला। माजी उपसरपंच गोविंद हा ठेकेदार होता। कला केंद्रात ये जा करण्यातून पारगाव जिल्हा धाराशिव येथील तुळजाभवानी कला केंद्रातील नर्तिका पूजासोबत त्याची ओळख झाली। मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्यावर पूजा म्हणाली, मी तुमची आजपासून मालकीन म्हणून काम करते, पण तुम्ही माझा घरखर्च व घरसंसार पाहायचा। आनंदी झालेल्या गोविंदने पूजाला महागडे मोबाईल, बुलेट, घर बांधकामासाठी पैसे, वैराग येथे खुली जागा, नातेवाईकांच्या नावे शेतजमीन, दागिनेही दिले। पण कालांतराने पूजाने गोविंद सोबत बोलणे बंद केले, त्याचा मोबाईल नंबर ब्लॉक केला। तत्पूर्वी बंगला आणि 5 एकर जमीन मला दे, नाहीतर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करीन, अशी धमकी पूजाने दिली होती। त्या मानसिक तणावातून गोविंदने सासुरे तालुका बार्शी येथील पूजाच्या घरासमोर 9 सप्टेंबर रोजी गोळी झाडून आत्महत्या केली होती। गोविंदच्या मेव्हण्याच्या फिर्यादीवरून 10 सप्टेंबरला पूजाला वैराग पोलिसांनी अटक केली होती। तिच्या जामिनावर बार्शीच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात शुक्रवारी 17 ऑक्टोबर रोजी सुनावणी पार पडली। यावेळी सरकारतर्फे ॲडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत यांनी बाजू मांडली।